हॅलो, नमस्ते. होम कुकिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे मेथीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी मेथी घेतली आहे. तिला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. छान निवडून घेतली आहे, पाहू शकता. धुवून घ्यायची आहे मेथीला स्वच्छ 2 वेळा. त्याची माती काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते. हे पहा, भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, जिरं थोडंसं घ्यायचं आहे, दाण्याचा कूट. इथे मी जाडसर दाण्याचा कूट घेतलेला आहे. माझ्याकडे होता आधी करून ठेवलेला, तो आपण इथे घ्यायचा आहे. नसेल तर भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले चालतील. थोडंसं पाणी ॲडजस्ट करून याच्यामध्ये थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे मैत्रिणींनो. इथं पाहू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही बनवायचे. हे पहा, असं. हे पहा, छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे आपण इथे. हे पहा, इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा असं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जे आपण मसाला वाटून घेतला आहे किंवा शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण याची जी पेस्ट केली आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि ही पेस्ट 1 मिनिटभर अशी छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये. हिरवी मिरचीचं कच्चं टेस्ट, लसूण, आणखी शेंगदाणे याचं कच्चं टेस्ट जे आहे ते निघून जाईल परतून घेतल्यामुळे. आणि भाजीला आपल्या कलरही छान येईल. म्हणून एक बारीक गॅस करून हे छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे. सर्वांना माहीतच आहे मेथीची भाजी आपल्यासाठी किती हेल्दी असते. ती पालेभाजी म्हटल्यानंतर हेल्दीही आहेच. आमच्या घरात सर्वांना आवडते मेथीची अशी पातळ भाजी आणि भाकरी. हे पहा, आपण मसाला वाटलेलं जे पाणी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते आपण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. पाणी टाकून, वाटण पाणी टाकून ॲडजस्ट केलं आहे. हे पहा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजी इथे उकळी यायला लागली की मग आपण यामध्ये मेथीची भाजी घालून घेणार आहोत. हे पहा, इथे उकळी यायला लागलेली आहे. मेथीची भाजी घालायची आहे यात. पाहू शकता तुम्ही. मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. हे पहा, या भाजीला 8 ते 10 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही लागत मैत्रिणींनो, पटकन होते ही भाजी. सोपी रेसिपी आहे. कोणाच्या इकडे अशी भाजी बनवतात प्लीज सांगा कमेंट करून. इथे मी परात घेतली आहे भाकरी बनवण्यासाठी. यामध्ये आपण बाजरीचं पीठ चाळून घेणार आहोत. हे पाहू शकता, असं चाळून घेतले मी पीठ. यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त नाही मैत्रिणींना, थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करून आपल्याला एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे, किंवा म्हणू शकतो पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं. तुम्हाला कोणती भाकरी आवडते, ज्वारीची की बाजरीची, नक्की सांगा.
आमच्या इथे दोन्ही भाकरी खातात, ज्वारीही आवडते, बाजरी पण आवडते. हे पहा अशी छान मळून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर तरी मळून घ्यायचं आहे पीठ. जसजसे आपण हे पीठ मळू तसं आपली भाकरी छान होणार आहे इथे. म्हणून हे पहा या प्रकारे मळून घ्यायचं आहे एका हाताने. हे पहा असं. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं आपण पीठ मळून घेतलं आहे. अशी भाकरी बनवून घ्यायची आहे. हे पहा जाड, मध्यम, पातळ, मोठी, बारीक तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही हळूहळू असं बनवू शकता. साईडला जे कट येतात त्याला आपण असं बोटांनी प्रेस करून ॲडजस्ट करू शकतो. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर भाकरी यावर अलगद टाकायची आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीने टाकली. आता इथे आपण भाकरीच्या वरची जी बाजू असते त्याला आपण थोडं पाणी लावून घेणार आहोत सगळीकडून. हे पाहू शकता या पद्धतीने. हे पहा आता अर्धा मिनिटभर ठेवून भाकरी आपण पलटवून घ्यायची आहे. हे पहा अशी. आणि मग त्या बाजूने छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायची आहे. हे पहा अशी मोठ्या गॅसवर असं मिनिटभर लक्ष देऊन छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे सगळीकडून खरपूस. हे पाहू शकता आपली भाकरी भाजून झालेली आहे. आता आपण भाकरीची दुसरी बाजू इकडे भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे मैत्रिणींनो तव्यात सुद्धा भाजू शकता, पण मी अशी भाजून घेते. मला जमते. तुम्हाला जर कदाचित जर समजा नसेल जमेल तर तुम्ही तव्यातही भाजू शकता. मला सवय आहे मैत्रिणींनो, म्हणून मी अशी भाजत आहे. मी दोन्ही प्रकारेही भाजते. मी असंही भाजते आणि तव्यातही भाजते. हे पहा सगळीकडून भाजली आहे छान. हे पहा ताटात आता भाजी आणि भाकरी घेऊन गरमागरम सर्व करा. या जेवायला मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.